आज पंढरपूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नूतन नगराध्यक्षा डॉक्टर सौ प्रणिताताई भगीरथ भालके यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सत्कार केला व पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांकडूनही नगराध्यक्षा सौ प्रणिताताई भालके यांचा सत्कार करून त्यांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी बोलताना प्रणिताताई भालके यांनी सांगितले की पत्रकारांची साथ माझ्यासाठी नेहमीच मोलाची ठरली आहे। यापुढेही पंढरपूर शहरासह सोलापूर जिल्ह्यातील विकासासाठी तुमचं सहकार्य लाभावं, आपण मिळून जनतेच्या हितासाठी भविष्यात काम करायचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी पंढरपुरातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते। बघा नगराध्यक्षा प्रणिताताई भालके यांचे मनोगत। आणि आत्ताच्याच नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मोलाचं सहकार्य आमच्या पाठीमागे उभं राहिलं, त्याबद्दल मी प्रथमतः तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करते। खरं तर पत्रकारिता करत असताना म्हणजे प्रिंट मीडिया असू द्या, प्रिंट मीडियावाल्यांना खूप चॅलेंजेस असतात। आता जी दुसरी नवीन माध्यमं आली त्याच्या अगोदर म्हणजे आमच्यासारख्यांना पण आणि प्रिंटवाल्यांना पण खरं तर प्रवास करत इथपर्यंत यावं लागलं। आणि आत्ताच्या ज्या यूट्यूब आहे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असू द्या की त्या ज्या भागातून आपण जात असतो त्यांनाही वेगवेगळी चॅलेंज असतात। म्हणजे प्रिंट मीडियाचे वेगळे आहेत आणि यांची वेगळी चॅलेंजेस असतात। ते पार पाडत असताना आपली म्हणजे जी प्रतिष्ठा आहे ती टिकावून ठेवण्यात तुम्ही सक्सेस होत असताना तुमच्या म्हणजे अडथळ्यांना सामोरं जात असताना लोकशाही जपण्याचं काम तुमच्या माध्यमातून व्हावं आणि ते होतं, त्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। कारण आजच्या ह्या म्हणजे वातावरणामध्ये वावरत असताना आज आपण बघतोय की कुठंतरी म्हणजे हुकुमशाहीच्या माध्यमाकडे आपलं वाटचाल चालू आहे का असं बघत असताना सर्वसामान्य लोकांना तुम्हीच एक आधार म्हणून जास्त जवळचे वाटता, कारण तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत खरी पोहोचवण्याची माध्यमं तुम्ही आहात। त्यामुळं माझी दुसरी एक तुम्हा सगळ्यांना अशी विनंती आहे की आपल्या शहराबरोबर ग्रामीण भागापर्यंत पोहोचत असताना, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असताना त्यांचा आवाज म्हणून काम करण्याचं एक चांगली संधी किंवा भाग्य जे आपल्याला लाभलेलं आहे ते आपण प्रामाणिकपणे पार पाडून येणाऱ्या काळामध्ये लोकहिताच्या निर्णयामध्ये लोकभावनेचा आदर करून आपल्या सर्वांना सोबत काम करायचं आहे। कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आणि ह्या भावनेचा मी नेहमीच आदर करत आलेली आहे। इथून पुढच्या काळात सुद्धा आपल्याला काम करत असताना सर्वसामान्य लोकांना आणि त्यांच्या सगळ्या गोष्टीला पूरक असणाऱ्या गोष्टीच आपण आपल्या माध्यमातून घडाव्यात आणि येणाऱ्या काळामध्ये या शहराबरोबर आपल्या प्रत्येक भागाचा विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही चांगल्या घडामोडी आहेत त्याच आपल्या माध्यमातून पुढे जाव्यात अशी भावना व्यक्त करते। आणि परत एकदा आपल्या सर्वांना ज्यांच्या निवडी झालेल्या आहेत आता त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देते। आणि पत्रकारिता करत असताना जे काही चॅलेंजेस आहेत त्याला कुठंतरी बगल देत आपण इथंपर्यंत आलेला आहात याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे। त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं कौतुक करते की ग्रामीण भागातून आलेला व्यक्ती आज आपण इथं बघतोय की आबा आहेत, जुने आहेत, तुम्ही सगळे जुने आहात। जुन्या बरोबर नव्या पिढीची संगत घालत असताना किती गोष्टींना किती ह्याला सामोरं जावं लागतं हे मीही तुम्हाला बघितलेलं आहे। कधी कधी आमच्याकडून पण तुमच्या बाबतीत काही हे होत असेल तर त्याच वेळी कान टोचणी करण्याची जबाबदारी तुमची आहे। येणाऱ्या काळामध्ये माझ्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या ह्या सगळ्या शहराचा प्लस आपल्या संपूर्ण जिल्ह्याचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकासाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही नेहमी माझ्या सोबत असाल अशी भावना व्यक्त करते। आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबते।